कधी कधी ओव्हर ऍक्टिंगच करते। अगं आता नाही बोलत होती तर सोडून द्यायचं ना। तसं पण आल्यावर काय केलं असतं, नुसतं एक वाक्य बोलली असते, माझी थोरली ना, दुसरं काही येतं का? ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता असते ना त्याला असा इम्पॉर्टन्स द्यावाच लागतो। तिच्या नजरेत चांगलं राहावं म्हणून तुझ्या आईला हे चांगुलपणाचं नाटक कसलं, नाटकाचा अगदी दर्जेदार प्रयोग करावा लागतो। प्रत्येक सुनेला करावा लागतो आपल्या सासूसमोर। तुला काय वाटतं सगळं खरं असतं का? हॅट, काही खरं नसतं। हो सरोज भाई, यो कुर्ने म्हणत होता का यो काल रातच्याला तुमच्याकडे आलता, हे खरं आहे का? हाव नाही, अहो मी काय भी आकडे विचारत नाही। अहो उलट मीच तर याला तुमची माफी मागायला बोलवलंय ना हो। आणि याची चूक आहे माहितीये की मला। काय रे, अरे तुला एक डाव सांगितलेलं समजत नाही? सरोजताई माफ करा, माझं चुकलं। मी असं बोलायला नको पाहिलं होतं तुम्हाला। नाही ते समजा ठीक आहे, पण मी एकटी हाय म्हणून माझी जमीन मला विकायला लावताय ना व? आणि हे काय बरोबर नाही। माझ्या आबांनी दिस रात घाम गाळून आमची जमीन कसली आहे। ज्या जमिनीला ते आई म्हणत होतं ती जमीन मी कशी बोला की सरपंच? नाही मला ठाव आहे का मीच बोललो होतो का कमळीचं लगीन झालं की मी ती जमीन इकल। तेव्हा काय माझ्या डोक्यात वारं गेलं होतं काय माहित, चुकलंच माझं। पण आता माझा विचार बदललाय। आता नाही ऐकायची माझी जमीन मला। ती जमीन माझ्या आबांची एकुलती एक आठवण आहे, मी नाही ऐकायची ती जमीन। बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे। आणि आम्ही बी कवापासनं तुम्हासनी हेच बोलत होतो का तुम्ही कवापतूर हेच बोलणार। आता तुम्ही जमीन कसणार असलात तर आम्ही समजे बघा तुमच्या पाठीशी आहोत। पर अहो एकदा वय झालं की काय करणार, मग जमिनीत कसं राबणार? तेव्हा आमचं ऐका, कमळीला गावाकडे बोलवा आणि तिला म्हणावं काय शिकायचं ते इकडच्या कॉलेजमध्ये। नाही मी हात जोडते तुमच्या मोर, पण या बाबतीत मी तुमचं काय बी ऐकू शकत नाही सरपंच साहेब। अहो मीच म्हणलं होतं कमळीला मुंबईला जाऊ नको म्हणून, पण मी माझ्या आबासनी सबूत दिलाय। माझ्या कमळीला राहू दे तिकडे मुंबईतच, देवी तुळजाईच तिचं रक्षण कर। पण मी जर का आता माझ्या कमळीला हित बोलवलं ना तर आई कोपल माझ्यावर। मी माझ्या आबासनी शेवटचा शब्द दिलाय हो, मी नाही मोडू शकत। मी नाही बोलवायची कमळीला इकडं, मी नाही बोलवायची। अहो सरपंच, सरोजताई बोलतात ते एकदम खरंच आहे। कमळी एकदा का चांगली शिकली काय झालं? दादा मला इतक्यात लग्न नाही करायचंय। माझं अजून कॉलेज पण कंप्लीट नाही झालंय आणि आपल्या घरामध्ये हे सगळं काय चाललंय? असं काही नाहीये, ते आता जस्ट बघायला आले तर तुला थोडी लगेच लग्न करायचंय। दादा सुरुवातीला ना हे सगळं असंच करतात आणि मग जे व्हायचं ते होतच। आता यांच्या काय अपेक्षा? नटून थटून या, यांना सरबत सर्व करा, मग ते ठरवणार की त्यांना मी पसंत आहे की नाही। ते का ठरवणार? आई हे दिसानी काय हे चहा आणि पोहेचा ड्रामा। बरोबर आहे, आय एम कम्प्लिटली विथ यू ऑन दिस, पण काय करणार आता? आईमुळेच तिचाच हट्ट नेहमी। तिला कधी कोणी काही बोलत नाही ना म्हणून ती हे असं करते। पण दादा ती माझं आणि रोहित दादाचं नाही ऐकत, पण तुझं तरी ऐकते ना, आणि तरीही तू काहीच नाही बोललास का? दादा मला पण तुझ्यासारखं आणि रोहित दादासारखं करिअरमध्ये काहीतरी करायचंय, लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचंय। हे सगळं माहिती आहे ना तुला?
हा मला कळतंय तुम्हाला ना मी या घरामध्येच नको आहे ना. हो तुम्हाला ना मला या घरातून बाहेर काढायचं म्हणून तुम्ही हे सगळं करता. ए आर यू मॅड? हे असं असेल ना तर मी खरंच आईला सांगतो तुझ्या लग्नाचा विचार मनातून काढून टाकू. हा कारण तुझ्या मेंदूची वाढ अजून झालेलीच नाही. काय बोलतोस तू? हे बघितलं तू पण त्यांच्याच बाजूने आहेस ना. हे बघ, असं काही नाहीये. ते आत्ता जे आलेले आहेत ते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आहेत. इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी, ते सुद्धा आईच्या समाधानासाठी. नाहीतर काय होईल माहितीये ना तुला, ती खाली जाऊन तमाशा करत. आणि मला आता ऑनेस्टली घरात भांडणं नकोच राजू. आणि समज ते तुला बघून गेले आणि समजा त्यांनी तुला पसंत केलं, तसे चान्सेस अवघडच आहे. जोक सपाट. त्यांना तू समजा आवडलीस, तुला तो मुलगा आवडला, लग्न ठरलं, तरी लगेच लग्न नाही करायचंय तुला. तुझ्याकडे खूप वेळ आहे. तुला जे काही अचीव करायचं तुझ्या लाईफमध्ये ते तू सगळं करू शकतेस. बरं, आणि तो जो कोणी रिहान आहे त्याची चौकशी मी स्वतः करणार. तुझ्या मर्जी विरुद्ध किंवा तुला त्रास होईल असं ह्या घरात मी काहीही होऊ देणार नाहीये प्राजू. आता स्माईल. काका, हा आजीने सांगितलंय की गेस्ट आलेत, तुला बोलवलंय. आली बघ आजीची लाडकी. मी तुला नाही बोलत आहे, मी काकाला बोलतेय. असं पण तू लग्न करून गेला, तुझी रूम मला आजीच देणार आहे. काय म्हणालीस? तू माझी रूम घेणार आहेस? जा इथून आधी. जा.